नमस्कार. आज आपण व्याकरणातील संधी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. संधी म्हणजे काय? तर सांधणे किंवा जोडणे. आता ही वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. सूर्य उदय झाला. आम्ही विद्या अर्थी आहोत. अधोरेखित शब्द आपण असे लिहितो का? तर नाही. आपण नेहमी सूर्योदय, विद्यार्थी असे लिहितो आणि बोलतो सुद्धा. सूर्योदय, विद्यार्थी अशा प्रकारचे शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो. या वर्णांच्या अशा एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्योदय हा शब्द सूर्य आणि उदय हे दोन शब्द एकत्र येऊन तयार झाला आहे. सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि उदय या शब्दातील पहिला वर्ण उ एकमेकांत मिसळले आणि ओ हा नवीन वर्ण तयार झाला. म्हणजे अ अधिक उ बरोबर ओ असा संधी होऊन शब्द तयार झाला सूर्योदय. आता आपण संधीची व्याख्या पाहूया. एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात. आता संधीचे प्रकार आहेत तीन: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. या तीनही संधी प्रकारांविषयी माहिती आपण समजून घेऊया. पहिला प्रकार आहे स्वरसंधी. स्वरसंधी म्हणजे एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी म्हणतात. आता उदाहरण सूर्योदयच घेऊया पुन्हा. सूर्य अधिक उदय बरोबर सूर्योदय. आता सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ हा स्वर आहे आणि उदय या शब्दातील पहिला वर्ण उ हा स्वर आहे. अ आणि उ हे दोन्हीही स्वर एकत्र येऊन ओ हा वर्ण तयार झाला आहे. जेव्हा दोन स्वर असे एकत्र येतात तेव्हा स्वर संधी होतो. म्हणजे लक्षात ठेवा, इथे काय लक्षात ठेवायचं आहे? स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. आता आपण स्वरसंधीचे काही नियम आहेत ते अभ्यासूया. नियम क्रमांक 1, सजातीय संधी. दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घस्वर होतो. अ, आ, ई, उ, यांचा संधी होताना दीर्घस्वर तयार होतो. म्हणजे कसा? अ, आ अधिक आ बरोबर आ. आ म्हणजे काना. ई अधिक ई बरोबर ई दीर्घ ई याचा अर्थ वेलांटी. उ अधिक उ याचा अर्थ होतो दीर्घ उकार. यालाच दीर्घत्व संधी असेही म्हणतात. आता आपण संधीची काही उदाहरणे पाहूया. देव अधिक आलय, अ अधिक आ देवालय. विद्या अधिक अर्थी बरोबर विद्यार्थी. विद्या आ आणि अर्थीचा अ बरोबर आ. सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. कवी अधिक इच्छा म्हणजे कविच्छा. गिरी अधिक ईश बरोबर गिरीश. लघु अधिक उत्तरी म्हणजे लघुत्तरी. गुरु अधिक उपदेश गुरुपदेश. स्वरसंधीचा दुसरा नियम पहा. विजातीय संधी. ही संधी होताना दोन स्वर एकत्र येतात. या दोन स्वरांचा मिळून तिसरा स्वर तयार होतो तेव्हा विजातीय संधी होतो. आता पहा, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास दोहोंऐवजी ए होतो. उदाहरणार्थ गण अधिक ईश बरोबर गणेश. गण मधला अ अधिक ई मधला दीर्घ ई चा बरोबर ए होतो. म्हणजेच काय? तर अ आ अधिक ई बरोबर ए हा स्वर होतो. दुसरा नियम पहा. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ. उदाहरणार्थ चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. चंद्राचा अ अधिक उदयचा उ बरोबर ओ. तिसरा नियम पहा. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास रू ऐवजी अर येतो. म्हणजे अ आ अधिक रू बरोबर अर असं होतं. उदाहरणार्थ महा अधिक ऋषी. महाचा आ अधिक रू बरोबर अर शब्द तयार झाला महर्षी. तर अशा प्रकारे आपण हे
विजातीय संधीचा प्रकार जो आहे तो पाहिलेला आहे. या घटकावर आधारित आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. आता संधीचा दुसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे एकमेकांशेजारी येणाऱ्या वर्णापैकी दोन्हीही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर तेव्हा व्यंजन संधी होते. इथे लक्षात ठेवा, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी आणि व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी. आता आपण व्यंजन संधीची काही उदाहरणे पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे सज्जन हा शब्द घेऊया. सज्जन या शब्दामध्ये सत आणि जन हे दोन शब्द एकत्र आले आहेत. सत या शब्दातील शेवटचा वर्ण त आहे आणि हा व्यंजन आहे आणि जन या शब्दातील पहिला वर्ण ज हे व्यंजन आहे. म्हणजे सत अधिक जन बरोबर जन, सज्जन असा शब्द तयार होतो. इथे दोन्हीही व्यंजने एकत्र येऊन व्यंजन संधी झाला आहे. इथे त पुढे ज आल्यास त्याचा ज होतो. अशा प्रकारे व्यंजनापुढे स्वर किंवा व्यंजनापुढे व्यंजन आल्यास व्यंजन संधी होतो. आता दुसरं उदाहरण पहा, सदाचार. सदाचार या शब्दात सत आणि आचार असे दोन शब्द एकत्र आले आहेत. सत शब्दातील शेवटचा वर्ण त हे व्यंजन आहे. आचार या शब्दातील पहिला वर्ण आ हा स्वर आहे. या ठिकाणी एक व्यंजन आणि एक स्वर मिळून व्यंजन संधी झाला आहे. त च्या पुढे अ आल्यास त्याचा द होतो. आता आपण व्यंजन संधीचे प्रकार पाहूया. व्यंजन संधीचे 3 प्रकार आहेत. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी. आता हे प्रकार आपल्याला समजून घेण्यासाठी आपण प्रथम कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके कोणती हे समजून घेऊया. आता हा तक्ता पहा. यालाच स्पर्श व्यंजन गट असेही म्हणतात. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक यांचा हा तक्ता आहे. आता आपण प्रथम व्यंजन संधी अभ्यासूया. त्याचा नियम पहा. पहिल्या 5 वर्गापैकी क, च, ट, त, प अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. तो कसा? याचं उदाहरण आपण एक घेऊया. विपत्काल हा शब्द घेऊया. विपत अधिक काल, विपद द अधिक क. द हे मृदू व्यंजन आहे. त्याच्या पुढे आलेलं क हे कठोर व्यंजन आहे. आता तक्ता पहा. द हे मृदू व्यंजन त्याच्याच आडव्या रांगेत पाहिलं तर कठोर व्यंजन कोणतं आहे? तर त आहे. मग द च्या जागी त हे कठोर व्यंजन येऊन शब्द तयार झाला विपत्काल. आता दुसरं उदाहरण पाहूया. वाघ अधिक पती, ग अधिक प. ग हे मृदू व्यंजन आहे आणि प हे कठोर व्यंजन आहे. इथे ग हे मृदू व्यंजन आहे. त्याच्या पुढे आलेलं प हे कठोर व्यंजन आहे. आता तक्ता पहा. ग हे मृदू व्यंजन त्याच्याच आडव्या रांगेत पहिले कठोर व्यंजन कोणतं आहे? तर क हे आहे. मग ग च्या जागी क हे कठोर व्यंजन येऊन शब्द तयार झाला वाक्पती. अशा पद्धतीने हा प्रथम नियम आहे. आता आपण तृतीय व्यंजन संधी पाहूया. तृतीय व्यंजन संधीचा नियम. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा अनुनासिकांशिवाय मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो. उदाहरण पहा. वाक अधिक ईश्वरी. इथे क हे कठोर व्यंजन आहे आणि त्याच्या पुढे ई हाच स्वर आलेला आहे. त्यामुळे कठोर व्यंजनाच्या जागी मृदू व्यंजन येणार आणि क च्या रांगेतील तिसरं व्यंजन घ्यायचं आहे. मग ते कोणतं आहे? तर ग. म्हणजे क या कठोर व्यंजनाच्या जागी तिसरे ग हे मृदू व्यंजन आल्यामुळे इथे तृतीय व्यंजन संधी होऊन शब्द तयार होतो वागीश्वरी. पुढचं उदाहरण पहा.
अप अधिक ज. आता इथे प च्या रांगेतील तिसरं व्यंजन कोणतं आहे? तर ब हे मृदू व्यंजन येईल आणि शब्द तयार होईल अब्ज. आता आपण पुढचा नियम पाहूया. अनुनासिक संधी. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. उदाहरणार्थ षट अधिक मास. आता ट हे कठोर व्यंजन आहे, म हे अनुनासिक व्यंजन आहे. आता इथे नियम काय आहे? तर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास व्यंजनाबद्दल म्हणजेच पहिले व्यंजन ट त्याच्याच वर्गातील ट च्या जागी आडव्या रांगेतील अनुनासिक कोणतं आहे? तर न. ट च्या जागी न हे अनुनासिक आल्यामुळे शब्द झाला षण्मास. अशा प्रकारे इतरही शब्दांचा संधी करा. पुढील नियम पहा. म च्या पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळतो. तो कसा? उदाहरणार्थ सम अधिक आचार. म अधिक आचा मा होऊन शब्द तयार झाला समाचार. या ठिकाणी हा नियम आपण अभ्यासलेला आहे, तो अनुस्वार किंवा शीर्षबिंदूचा. आता पुढचा नियम पहा. म च्या पुढे व्यंजन आल्यास मागील म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येतो. सम अधिक गती. या ठिकाणी म अधिक ग बरं स असा या ठिकाणी शब्द तयार झाला पुढे संगती. अशा प्रकारे आपण व्यंजन संधी व व्यंजन संधीचे उपप्रकार अभ्यासले. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 44 वर या संधीचा स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. आता आपण संधीचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, विसर्ग संधी. विसर्ग संधी म्हणजे काय? तर एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ दुरात्मा हा शब्द पहा. या शब्दात दु आणि आत्मा हे दोन शब्द एकत्र आले आहेत. दु हा विसर्गयुक्त शब्द आहे. आत्मा या शब्दातील पहिला वर्ण स्वर आहे. इथे विसर्ग व स्वर मिळून विसर्ग संधी झाला आहे. दुसरं उदाहरण पहा. दुर्जन या शब्दात दु आणि जन असे दोन शब्द एकत्र आले आहेत. दु हा विसर्गयुक्त शब्द आहे. जन या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन आहे. इथे विसर्ग व व्यंजन मिळून विसर्ग संधी झाला आहे. अशा प्रकारे विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्ग संधी होतो. संधीचा पुढील प्रकार आपण अभ्यासणार आहोत, पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? तर कधी कधी दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, त्यालाच पूर्वरूप संधी असे म्हणतात. आता उदाहरण पहा. नाही अधिक असा बरोबर नाहीसा. नाही ही मधील ई शेवटचा स्वर आणि असा मधील पहिला स्वर अ चा लोप पाहून नाहीसा असा शब्द तयार झाला. दुसरं उदाहरण आहे नदी अधिक आत बरोबर नदीत. ई अधिक आ बरोबर आचा लोप झालेला आहे. दुसरा प्रकार आहे पररूप संधी. कधी कधी शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहून संधी होतो, त्याला पररूप संधी असे म्हणतात. उदाहरण पहा. घर अधिक ई बरोबर घरी म्हणजे अधिक ई. या ठिकाणी चा लोप होऊन शब्द झाला घरी. दुसरं उदाहरण भेट अधिक ऊन बरोबर भेटून. अधिक ऊ बरोबर चा या ठिकाणी लोप होऊन शब्द तयार झालेला आहे भेटून. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे संधीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. त्याचा स्वाध्यायही तुम्हाला अभ्यासायचा आहे. तो स्वाध्याय सोडवा आणि सराव करा. हे संधीचे प्रकार तुम्हाला
इयत्ता 8वी आणि स्कॉलरशिपसाठी नक्कीच उपयोगी पडतील. धन्यवाद.